न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। आकुर्डी येथील रामकृष्ण मोरे विद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मनोहर गणपत चासकर सर यांचे स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरू म्हणून नियुक्ती करण्यात आली। त्यांच्या कार्याचा आढावा म्हणजे चासकर सर आल्यापासून रामकृष्ण मोरे विद्यालयाचे विविध क्षेत्राचे उल्लेखनीय कार्य कामगिरी विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली केली। तसेच अनेक विद्यार्थी चासकर सरांच्या नेतृत्वाखाली अनेक विद्यार्थी घडले गेले। कुणी राजकीय क्षेत्रात, कुणी शैक्षणिक क्षेत्रात चासकर सरांचे कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली, म्हणून त्यांचे मोठे जंगी स्वागत रामकृष्ण मोरे विद्यालयात करण्यात आले। सर्व आजी माजी विद्यार्थी स्वागत समारंभाला उपस्थित होते। यावेळी श्री म्हाळसाकांत ज्युनियर कॉलेज विद्यालय श्री भानुदास मालुसरे सर, उपप्राचार्य श्री खुशालदास गायकर सर, पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे चेअरमन अशोक आवारी सर, पर्यवेक्षक सिंधू मोरे मॅडम, विनोद लोणकर, रामकृष्ण मोरे उपप्राचार्य, लोबोचे सोनवणे सर, झेंडे सर, उपप्राचार्य डॉक्टर मनोहर गणपत चासकर सर कुलगुरू यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करण्यात आले। तसेच सुहास ठाकरे सर हेही उपस्थित होते। पिंपरी चिंचवड मधील सर्व विद्यालयांमधील प्राचार्य, उपप्राचार्य तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने चासकर सर यांना कुलगुरू यांना शुभेच्छा देण्यात आल्या। तसेच न्यूज महाराष्ट्र K9 चे मुख्य संपादक रामदास भाऊ ताटे यांच्या वतीनेही कुलगुरू चासकर सर यांच्या शुभेच्छा देण्यात आल्या। हा कार्यक्रम रामकृष्ण मोरे ज्युनियर कॉलेज या ठिकाणी घेण्यात आला। न्यूज महाराष्ट्रच्या वतीने चासकर सर यांचे आजवर घेतलेली कार्याची तसेच कुलगुरू पर्यंत पोहोचलेले कोणकोणत्या संघर्ष करावा लागले याची थेट मुलाखत न्यूज महाराष्ट्र K9 यांच्या वतीने मुख्य संपादक रामदास ताटे यांनी घेतले आहे। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी राजू उर्फ रोहित रामदास ताटे। नमस्कार, मी रामदास ताटे, न्यूज महाराष्ट्र K9 चा मुख्य संपादक। आज पिंपरी चिंचवडकरांसाठी खूप आनंदाची गोष्ट या ठिकाणी घडलेली आहे की जे प्राचार्य रामकृष्ण मोरेचे जे प्राचार्य अनेक वर्षापासून त्यांनी या ठिकाणी अनेक विद्यार्थी घडवलेले आहे आणि आज त्या सरांचं कुलगुरू म्हणून एक निवड झाली। त्याबद्दल पिंपरी चिंचवडकरांच्या वतीने न्यूज चॅनलच्या वतीने मी सरांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि आपण सरांकडे पाहूया, कारण सर सुरुवातीपासून आल्याच्या नंतर हे शाळेची कॉलेजची कशी कंडिशन होती आणि सरांनी आज प्राचार्य म्हणून त्यांना आज कुलगुरू म्हणून त्यांना आज जे पदवी मिळाली, तर सरांना आपण प्रत्यक्षात भेटूया, सरांशी आपण त्यांचे मनोगत घेऊया। नमस्कार सर, आपलं नाव? नमस्कार सर, माझं नाव डॉक्टर मनोहर गणपत चासकर, राहणार म्हाळुंगे पडवळ, तालुका आंबेगाव, बाबूगेणूचं गाव। या गावात माझा जन्म झाला आणि त्यानंतर माझं 10वी पर्यंत शिक्षण गावामध्ये झालं। 10वी पर्यंत शिक्षणानंतर पुढील शिक्षण हे मॉडर्न कॉलेज पुणे या ठिकाणी झालं आणि उच्च शिक्षण सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये केमिस्ट्री डिपार्टमेंट या ठिकाणी माझं शिक्षण पूर्ण झालं। तिथेच माझी PhD पदवी पूर्ण झाली। त्यानंतर मी 2 वर्ष मला जपानची मांबुशी म्हणून फेलोशिप मिळाली आणि मी जपानला गेलो, तिकडे पोस्टडॉक केलं। नंतर या संस्थेमध्ये पुणे जिल्हा शिक्षण मंडळामध्ये मी प्राचार्य झालो। खरं तर या सगळ्या घडामोडीमध्ये मला जे सगळ्यात महत्त्वाचं ज्यांनी मार्गदर्शन केलं ते म्हणजे या संस्थेचे पूर्वीचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक रामकृष्ण मोरे साहेब यांनी मला जपानला पाठवण्यात मदत केली, वेळोवेळी मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर आत्ताचे राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब, खरं तर यांचा माझ्यावरती असणारा विश्वास, दिलेली पाठीवरती थाप आणि वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यामुळे या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये काम करत असताना गेली 7 वर्ष या ठिकाणी काम करतो मी, परंतु काम करत असताना या संस्थेने, या महाविद्यालयाने मला भरपूर दिलं। या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस असतील ते सुरू केले। या महाविद्यालयाची क्वालिटी, गुणवत्ता ही कशी राखली जाईल याच्याकडे सातत्याने मी प्रयत्न केला आणि त्याचं प्रत्युत्तर या महाविद्यालयाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे 22 गोल्ड मेडल ह्या 7 वर्षामध्ये मिळाले, त्याचा मला सार्थ अभिमान आहे। तसेच रिसर्च सेंटर असतील, रिसर्च संशोधनामध्ये हे महाविद्यालय अग्रेसर राहिलेलं आहे। संशोधनामध्ये अग्रेसर काम करत असताना माझ्या प्राध्यापकांनी बहुमोल मला साथ दिली आणि वेगवेगळ्या शासनाच्या ज्या स्कीम असतील, मग DST असेल, रुसा असेल, फिस्ट असेल, वेगवेगळ्या महाविद्यालयातून वेगवेगळ्या शासनाच्या योजना या महाविद्यालयामध्ये आणल्या गेल्या आणि त्याचा उपयोग हा जो काही आमचा पिंपरी चिंचवडचा परिसर आहे, इंडस्ट्रियल झोन आहेत, याच्यासाठी विद्यार्थ्यांना होत राहिला। मग इंडस्ट्रीबरोबर कोलॅबोरेशन असतील, बाहेरच्या देशांबरोबर कोलॅबोरेशन असतील किंवा भारतामधल्या वेगवेगळ्या ज्या काही लॅब्स आहेत, नॅशनल केमिकल लॅबोरेटरी आहेत, सिमेट आहेत, आयसर आहेत,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहेत. याच्याबरोबर नेहमी सातत्यानं आमचे सगळे प्राध्यापक काम करत राहिले कोलॅबरेशनमध्ये आणि त्याचाही महाविद्यालयाला फायदा झाला. माझं महाविद्यालयामध्ये जे कोर्सेस पुण्यामध्ये कॉलेजला महाविद्यालयामध्ये नाही आहेत तेवढ्या प्रकारचे किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त कोर्सेस या महाविद्यालयामध्ये आहेत. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी हे जे काही शिवधनुष्य पेलण्याचं काम या महाविद्यालयाने इतकं उत्तमरित्या केलेलं आहे का मला वाटतं आत्तापर्यंत कुठल्याही महाविद्यालयामध्ये पाहिलं तर त्यापेक्षा काखनभर हे प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचं निश्चित सरस भरणार आहेत. आम्ही ॲटॉनॉमी घेतली. ॲटॉनॉमी घेतल्यावरती महाविद्यालयाने वेगळ्या प्रकारचे कोर्सेस सुरू करण्याचा प्रयत्न केला. आत्ताशी सुरुवात आहेत. भविष्यामध्ये मला निश्चितपणे वाटेल का आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री दादा यांच्या माध्यमातून आणि संस्थेचे इतर पदाधिकारी आदरणीय घाडगे साहेब असतील, आदरणीय संदीप कदम साहेब असतील, ह्यांच्या मार्गदर्शनाखाली ही संस्था किंवा हे महाविद्यालय क्लस्टर विद्यापीठामध्ये कसं रूपांतर होईल निश्चितपणे हे होणार आहेत आणि त्यासाठी माझ्या शुभेच्छा राहणार आहेत. आदरणीय दादांनी मला या संस्थेचं आजीव सदस्य करून घेतलं असल्यामुळे या संस्थेवरती माझं प्रेम आहे, होतं आणि किंबहुना राहणार आहे किंवा या संस्थेसाठी जितकं मला काम करता येईल तितकं मी काम करण्याचा प्रयत्न करेल आणि या संस्थेचं प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालयाचं नाव एक आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत कसं पोहोचेल आकुर्डीमधलं आकुर्डीकरांच्या ग्रामस्थांच्या वतीनं सगळ्यांच्या सहकार्याच्या वतीनं हे महाविद्यालय एका वेगळ्या उंचीवर नेण्याचा माझा प्रयत्न राहील हे मी आपणा सगळ्यांना सांगू इच्छितो. आणि आता जरी मी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये कुलगुरू म्हणून गेलेलो आहे तर त्याचं आणि पुण्याचं आपलं जे काही महाविद्यालयाचे बॉन्डिंग असेल ते स्ट्रेंथन कसं होईल, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाबरोबर काम कसं करता येईल किंवा ते विद्यापीठ ही आंतरराष्ट्रीय स्तरावरती कसं पोहोचवता येईल, तिथल्या विद्यार्थ्यांना आमचं काय मिळालं पाहिजे, तिथलं काय केलं पाहिजे, कुठले कोर्सेस आणले पाहिजेत, कशा प्रकारचा निधी आणला पाहिजेत, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी कशी राबवली पाहिजेत याचाही मी याच्या पाठीमागे प्रयत्न करेल. आणि निश्चितपणे या शहराचं नाव कुठल्याही पद्धतीनं घेतलं तिथेही लोकांनी म्हटलं पाहिजेत का आलेले कुलगुरू हे प्राध्यापक रामकृष्ण मोरे आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळातनं सावित्रीबाई फुले विद्यापीठातनं आलेले आहेत आणि या तिन्ही गोष्टींचा मी त्या ठिकाणी सन्मान निश्चित करण्याचा प्रयत्न करेल आणि आपल्या राज्यामध्ये विद्यापीठं एक चांगल्या स्तरावरती कशी पोचतील ह्याचाही प्रयत्न करेल. निश्चितपणे पुन्हा एकदा TV9नी माझी 2 शब्द माझ्याशी चर्चा केली त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद. आणि खऱ्या अर्थानं हे काही पत्रकार बांधव असतात हेच समाजापर्यंत हा चेहरा पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. पुन्हा एकदा त्यांना धन्यवाद देतो. धन्यवाद सर. धन्यवाद. या ठिकाणी सरांनी आपले खरोखर एक चांगलं मनोगत जे सुरुवातीपासून त्यांनी आले महाविद्यालयामध्ये रामकृष्ण मोरे महाविद्यालयामध्ये त्यांनी कुठल्या प्रकारे काम केले, माझे कैलासवासी केंद्रीय शिक्षण मंत्री रामकृष्ण मोरे सर यांच्या वारसावरती त्यांनी पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी काम केलेले आहे. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सरांनी चांगल्या प्रकारे काम केले. अनेक विद्यार्थी या ठिकाणी घडलेले आहे आणि त्या सरांचं आमच्या न्यूज चॅनलच्या वतीनं आमच्या शुभेच्छा असतील की सर कुलगुरू पदावर आपण खूप मोठी जबाबदारी आपल्याला भेटलेली आहे. आमच्या पिंपरी चिंचवडकरांच्या सर्व विद्यार्थ्यांचे आमच्या न्यूज महाराष्ट्र K9च्या वतीनं आपल्याला भरपूर शुभेच्छा आहेत. न्यूज महाराष्ट्र K9 रोहित ताटे यांच्यासोबत. जय हिंद. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.